नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी नेस या यूट्यूब चॅनलवर. आज बिग बॉसचा विकेंडचा वार, त्यामुळे रितेश सरांनी निक्कीची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. निक्कीला विचारली, हा तुमचा स्टाईल, हा तुमचा स्वॅग, ह्याला मराठीत उद्धटपणा म्हणतात. हा जो तुमचा उद्धटपणा आहे, हा उन्माद आहे, हा सदस्यांपुरता मर्यादित नाही राहिला, तर तो मराठी माणसाच्या घरात आणि मराठी माणसांपर्यंत पोचलेला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मेंटॅलिटीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तसंच रितेश सरांनी विचारलं, काय समजता काय तुम्ही स्वतःला? ही अशी मेंटॅलिटी आहे म्हणून मी ह्या शोमध्ये येणार नव्हते असं तुम्ही म्हणालात, तर मग यायचं नव्हतं. मराठी माणसाची मेंटॅलिटी काढून तुम्ही मराठी माणसाचा अपमान केला आहे आणि तो मी कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता मराठी माणसाची तुम्हाला माफी मागावी लागेल. अशा शब्दात रितेश सरांनी निक्कीला मराठी माणसाची, महाराष्ट्रांची माफी मागायला लावलेली आहे. तसेच वर्षाताईंशी ज्या भाषेत निक्की आठवडाभर बोलत होती, तेही त्यांनी सांगितले की ही अशी भाषा इथे खपवून घेतली जाणार नाही. तुमच्या घरात तुम्ही असंच बोलता का? तंगड्यावर करून झोपणे, त्यांची चाटा, हे जे शब्द आहेत, हे शब्द परत खपवून घेतले जाणार नाही. वर्षाताईंचा जो टोन, वर्षाताईंना बोलण्याची तुमचा जो टोन आहे, जी भाषा आहे, ती अजिबात योग्य नाही. त्यांची सिनियरिटी, त्यांचं कर्तृत्व, याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. या शब्दात रितेश सरांनी निक्कीला चांगलेच खडे बोल सुनावलेले आहेत. त्यामुळे निक्कीने पूर्ण महाराष्ट्राची, मराठी माणसांची माफी मागितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमची मौल्यवान मतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.